सर, भारतीय जनता पार्टीला नेहमीच शिवसेनेकडनं सापत्न वागणूक मिळत आहे. करवाढीचा विषय तुमच्याकडून विचारात न घेता, चर्चा न करता मंजूर करण्यात आलेला आहे. या विरोधात आपण पत्र देखील लिहिलेलं आहे. काय नेमका आक्षेप आपला? नक्की म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीकडून लढून आलेलो आहोत. महायुतीचं सरकार आज स्थापन झालेलं आहे. पहिल्या 2-3 महासभेमध्ये त्यांनी जो चुकीचं वागणूक केलं त्याला आम्ही जाब विचारला. त्यानंतर गेल्या 2 महासभा या सुरळीत पार पडल्या. आताही म्हटलं की त्याच धर्तीवरती सगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि समाजशास्त्रानुसार सभा पार पडेल. परंतु मित्र पक्षाने शेवटच्या वेळेला या करवाढीवरती जो मोठा विषय आहे ठाणेकरांसाठी, तर त्याच्यावर चर्चा न करता त्याने दुखवटा ठराव करून मंजूर केलं. याचा आम्ही निषेध करत आहे आणि हे फार चुकीची वागणूक त्यांनी दिलेली आहे. पण काल महासभा संपली, त्यानंतर बराच वेळ निघून गेलेला आहे. सकाळी दोन्ही आमदारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली, मात्र आपल्याला प्रतिक्रिया द्यायला वेळ झालेली आहे. आमदारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आपल्याला निषेध करावासा वाटला आहे. पण आमदारांनीच्या आधीच आमचं पत्र एक ड्राफ्ट झालेलं आहे आणि आम्ही आमच्या नगरसेवक जे काय बाहेर आहेत राहायला लांब, त्यांच्या सह्या घेण्यामध्ये आमचा वेळ गेला आणि आमची भूमिका सभागृहात आम्हाला मांडायची होती. जी तर 104 कोटीची वाढ, 104 कोटीची थकबाकी, म्हणजे 104 कोटी वाढीव उत्पन्नासाठी जर ठाणेकरांवर कर लादला जातोय, तर त्याच्या पार्श्वभूमी अजून वेगळी आहे. तर हजारो कोटी येणे बाकी आहे, मग त्याकडे का दुर्लक्ष केलं जाते? आणि त्याच्यात मी यादी बघितली तर मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे बिल्डर्स आहेत. मग ह्यांना का अनुदान दिलं जातं? एखाद्या गोरगरिबाचं जर टॅक्स नसेल दिलं त्यांनी वेळेत, तर आपण पाणी कट करतो किंवा त्याचं प्रॉपर्टी सील करायला जातो. मग गोरगरिबांना न्याय वेगळा आणि बिल्डर धारचे लोकांना न्याय वेगळा का? हे आम्हाला चर्चेमध्ये मांडायचं होतं आमच्या सर्व नगरसेवकांना आणि ती चर्चा घडवून आणायची होती. आणि जेव्हा सर्वपक्षीय गट मिटिंग मध्ये ठरले प्रत्येक विषयाची चर्चा करून मंजूर करू, मग ते मित्रपक्षाने बदल का दिली? म्हणजे मित्रपक्षाने कुठेतरी आम्हाला अंधारात ठेवला आणि हा फायदा घेतला आमचा. पण त्याचा आम्ही हा निषेध करतोय. पण जसं मागच्या सगळ्या महासभांमध्ये झालं, तसंच आता यावेळेस सुद्धा शिवसेनेने विश्वासघात केला असं वाटतंय तुम्हाला? मागच्या महासभामध्ये केलं तेव्हा त्याला आम्ही प्रत्युत्तर केलं, आम्ही दाखवलं. आजही तुमच्या माध्यमातून पण आम्ही विषय मांडले. त्याच्यानंतर गेल्या 2 महासभा मित्र पक्षाने सभाशास्त्रानुसार घेतल्या, त्या सभाही चांगल्या चालल्या गेल्या. आता पण तशीच स्थिती होती. सुरुवातीपासून सभा चांगल्या पद्धतीने चालली होती. पण जेव्हा कर विषय जेव्हा आला, तर यायच्या विषयी डायरेक्ट त्यांनी दुखवटा ठराव मंजूर करून दुखवटा ठराव लगेच घेतला आणि विषय संपवला. हे कुठेतरी मित्र पक्षांनी आम्हाला धोका दिलेला आहे आणि भविष्यात आम्ही नक्कीच काळजी घेऊ. म्हणजे आम्ही दरवेळेस भाजपला गाफील ठेवलं जातं, त्यामुळे कुठेतरी भाजपची कोंडी करण्यात येते. सत्ताधारी असलं तरी सुद्धा त्यांना विषय मांडू दिले जातात. या संदर्भात या आधी देखील आपण वरिष्ठांकडे गेला होता. आता वरिष्ठांकडे काही आक्रमक भूमिका भाजपच्या सर्व नगरसेवकांना घेऊन मांडणार आहात? नक्कीच जाणार. कारण सारखं सारखं जर असं होत असेल तर आम्ही मागे सन्माननीय प्रतिसाद रवींद्र चव्हाण साहेब यांनी आले, त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पण आम्हाला आम्ही मित्र पक्ष म्हणून आपण तेव्हा त्यांनाही वरिष्ठांशी चर्चा करून आपण सांगतो बोलले. त्यानंतर 3 महासभा व्यवस्थित चालल्या, 2 महासभा, ही 3री महासभा ही त्याच पद्धतीने चालेल अशी आम्ही विश्वास व्यक्त केला आणि त्या भरोश्यावर आम्ही चाललो. पण वेळ आली जेव्हा करवाढीचा विषय, तेव्हा त्यांनी लगेच दुखवटा ठराव करून मंजूर करून घेतलं. ही कुठेतरी दुपट्टी भूमिका मित्रपक्ष करतोय हे आता आम्हाला दिसून आलं.